किंवा जे काही विश्लेषण केलं जातं आहे की हे फक्त मराठी पुरतं होतं. राज ठाकरेंकडून तसे राजकीय कुठल्याही युतीचे भाषणात संकेत व्यक्त झाले नाहीत. उद्धव ठाकरे हे जास्त आग्रही होते राजकीय एकत्रीकरणासाठी. नाही, हा प्रश्न तुम्ही जाऊन स्वतः सन्माननीय राज ठाकरे यांना विचारायला हवा ना. मी वारंवार सांगतो की आमच्याकडून जे उद्धव ठाकरे असतील किंवा शिवसेना असेल, आमच्याकडून आम्ही सातत्यानं मराठीसाठी, महाराष्ट्रासाठी जो हात पुढे केलेला आहे तो कायम आहे. मराठी माणसाच्या मनातल्या ज्या भावना आहेत किंवा जो संताप आहे, तर त्या संतापाला वाट करून देण्याचं काम सुद्धा आम्ही करतो. आणि जो आदर आणि प्रेम ठाकरे कुटुंब आणि शिवसेनेविषयी आहे किंवा मराठी माणसाच्या एकजुटीविषयी आहे, त्या संदर्भात सुद्धा आमची भूमिका सकारात्मक आहे. आणि तीच भूमिका माझ्या माहितीप्रमाणे सन्माननीय राज ठाकरे आणि मनसे पक्षाची आहे. याच्याविषयी माझ्या मनात शंका नाही. कार्यकर्त्यांचा उत्साह मी पाहतोय दोन्ही बाजूचे तळागाळाचे कार्यकर्ते हे गेल्या काही दिवसापासून एकत्र काम करतायत, एकत्र आंदोलनं करतायत, एकत्र संघर्ष करतायत, आनंदाच्या क्षणी एकत्र येत आहेत. हे चित्र महाराष्ट्रामध्ये फार दुर्मिळ होतं कालपर्यंत. ते आज जर दिसत असेल तर त्यात मिठाचा खडा टाकण्याचं काम कोणी